हाय, आता मी आहे अलिबागमध्ये. काशीत बीच केलं आणि तिथून आता मी निघाले रेवदंड्याला. रेवदंड्याचा फोर्ट किल्ला आपण बघणार आहोत आणि तिथे बीच आहे, तो बीच पण आपण बघणार आहोत. चला तर इथे आपल्याला दिसते हे भरती आणि ओहोटीचं, म्हणजे पाणी इथपर्यंत वरपर्यंत अगदी येतं. आता आतमध्ये ओहोटी असल्यामुळे आतमध्ये गेलंय पाणी. समोरच आपल्याला मध्ये असं तो खडक दिसते, म्हणजे पाण्याच्या मधोमध असं. तर जेव्हा ओहोटी असते तर पाणी तिथपर्यंत सुद्धा जर कमी केलं तर तिथपर्यंत सुद्धा असं चालत जाता येतं. इथे आता तुम्हाला मी झूम करून दाखवायला प्रयत्न करते. वरती दिसते म्हणजे खाली हे पाणी, तिथे पुढे डोंगर आणि त्याच्या वरती आपल्याला किल्ला दिसतोय. तो कोर्लाई किल्ला आहे. तिथे वरती लाईट हाऊस पण आहे. ते लाईट हाऊस साठी असे तिथे बरेचसे, म्हणजे ते पलीकडच्या साईडला आहे, बरेचसे टुरिस्ट जातात. आता आपण आहोत साळाव ब्रिजवर. हा ब्रिज 2 तालुक्यांना जोडतो. म्हणजे आता जिथून आपण सुरुवात केली ते मुरुड जंजिरा तो तालुका येतो आणि आता जे आपण पुढे जातोय ते टुवर्ड्स अलिबाग. तिथे गेलो की आपल्याला अलिबाग तालुका, म्हणजे अलिबाग आणि मुरुड जंजिरा या 2 तालुक्यांना जोडणारा हा साळाव ब्रिज आहे. आता हे आपण आलोय आतमध्ये किल्ल्याच्या आत आणि हे बघा, हा सगळा आपल्याला हा किल्ल्याचा भाग दिसतोय. हा बघा, इथे आता मी तुम्हाला हा बोर्ड दाखवायचा प्रयत्न करते, सातखानी बुरुज. आता आपण हा बघायला चाललोय. ही जागा कॅम्पिंगसाठी खूप फेमस आहे, इवन प्री वेडिंग शूटसाठी. आणि डिसेंबरमध्ये तर ही जागा खूप आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी इथे खूप टुरिस्टची गर्दी असते, कारण गरमीमध्ये कॅम्पिंगला खूप गरमी आपण अलिबागला म्हणतो, पण थंडीमध्ये इथे खूप गर्दी असते. त्यामुळे हा स्पॉट खूप फेमस आहे. आता आपण इथे रेवदंडा फोर्टकडे. माझ्या मागे तुम्ही बघू शकतायत हे सातखानी बुरुज जे म्हणतात ते इथे दिसत आहे. मला ॲक्च्युली मी मोजले तर मला ते 6 दिसत आहेत, पण मी आता इथे विचारलं तर ते म्हणतात वरती जो 7वा आहे ते हळूहळू त्याचे खडक पडक होते ते. आणि हे जे आतला भाग आहे हा सगळा पुरातत्व, म्हणजे ते जे खातं आहे त्यांच्याकडे हे सगळं आहे, म्हणजे जे ऐतिहासिक गोष्टी आपण म्हणतो. आता आपण आतमध्ये जाऊया. इथे दिलंय पुरातत्व सर्वेक्षण आणि इथे आपल्याला त्याचा टायमिंग सुद्धा दिलाय. सातखानी बुरुज पाहण्याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 आहे की 5:30 आहे. ते 5:30 ते इथे खोडले. आपल्याला इथून जाता येतं. आपण इथून आतमध्ये जाऊया. आणि ह्या फोर्टच्या इथे मी तुम्हाला खाली दाखवते. ग्राउंडवर आपल्याला तोफा दिसत आहेत ज्या खाली इथे माझ्या मागे मी दोन्ही साईडला दिसत आहेत. तर त्या वरती होत्या, ज्या म्हणजे सातखानी जे आपण म्हणतो 7व्या इथे सगळ्यात वरती टॉपला होत्या. मग तो वरचा जो कप्पा आहे तो वरचा फ्लोअर गेल्यामुळे ते पूर्ण प्लेन केलं आणि त्या आता ह्या तोफा आपल्याला इथे खाली ठेवलेल्या दिसत आहेत. आणि इवन आतमध्ये आपल्याला वरती जाण्यासाठी लाकडी जिना होता,
पूर्ण तो सुद्धा. पण मग जे टुरिस्ट यायचे, मुलं यायचे, ते असे वरती जायचे, फोटो काढायचे. मग त्यात थोडं कोण वरून पडतील का काय, तर त्याने तो जिनासुद्धा आता तिथे नाही आहे, म्हणजे जिना तो पण काढला. आणि ह्या फोर्टला म्हणजे ह्या किल्ल्याच्या इथे बाजूलाच आपण बघितलं तर समुद्र आहे, आणि समुद्रामार्गी त्यावेळेस आपण म्हणतो की ते दुश्मन लोक येतात, त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी आता हा असा बुरुज बनवला की लांबूनच आपण दुश्मन येत आहेत किंवा काय हे आपल्याला त्यांच्यावर नजर ठेवता येते. ते किल्ल्याचे आता असे थोडे थोडे भाग तर सगळे कोसळले आहेत, पण अजूनही आहेत एवढे तरी अवशेष असे दिसत आहेत आपल्याला. आता आपण जे सातखानी बुरुज म्हटलं त्याच्या आतमध्ये आहोत, एक्झॅक्ट आतमध्ये, आणि आतून हा आपण बुरुज बघतोय. आतमधलं दालन आलं असं म्हणतो ना, तसं आपण अजून एक आतमध्ये आलो. पण इथे तर वरचा भाग पूर्ण मला असा कोसळल्यासारखाच दिसतोय. त्याचाच भाग कोसळला आणि त्याचं सगळे रचून ठेवले दगड खडक. आजूबाजूला मात्र नारळाची झाडं एवढी भरपूर आहे.
आता जे मी म्हटलं रेवदंडा फोर्ट आणि किल्ला, तर तिथे कॅम्पिंगसाठी येतात आणि ते कॅम्पिंगला जे येतात ते असे ना, इथे एक टेंट दाखवते मी, त्या टेंटमध्ये उतरतात आणि साधारण तिथे 1 नाईट स्टे असतो. संध्याकाळी 4 वाजता चेक इन आणि सकाळी 9ला चेकआउट. तर 1 नाईटमध्ये ती लोक इथे राहतात. त्यांचं काहीतरी बार्बिक्यू जेवण, व्हेज नॉनव्हेज, तर हे अशा प्रकारे इथे असतं. हे आता इथे आपल्याला समोर हे दिसतंय, इथून आपण चालत बाहेर गेलं की समोरच बीच आहे. आणि हा जो स्पॉट आहे हा इन्स्टासाठी एवढा फेमस आहे. इथे खूप जण येऊन इथे रील्स बनवतात. किल्ल्याची बाहेरची बाजू आहे, म्हणजे जी समुद्राच्या साईडला, ही सगळ्यात शेवटची भिंत आहे. आता आपल्याला ही जी दिसते ही रेवदंडा फोर्टची, म्हणजे जी समुद्राच्या साईडची ही जी भिंत आहे, ही जी तट, ती आपल्याला इथे दिसते, म्हणजे सगळ्यात बाहेरची भिंत. आणि मी तुम्हाला दाखवते, तिथे खाली आपल्याला तिथे पाणी दिसतंय, म्हणजे हाय टाईड आणि आपण जे म्हणतो ओहोटी भरती, तर आपल्याला इथे दिसतं हे पाणी इथपर्यंत ओलं झालंय. म्हणजे जेव्हा भरते तेव्हा पाणी हे इथपर्यंत अगदी येतं. ती नारळाची झाडं बघ, असं वाटतं की अरे तिथून अशी ती वाकून इतकी सुंदर नजारा दिसतोय अगदी. म्हणजे आतल्या बाजूने आपण जेव्हा बघितलं तेव्हा, आणि जे आपण बुरुज बघितलं आतमध्ये, त्याला जसं तसं इथे पण हे सेफ्टीसाठी तेव्हा जे होते ना हे तोफांसाठी असे जे खिडक्या विंडो, त्या पण इथे आपल्याला ह्याच्यातून दिसत आहेत. आणि आता आपण हा नजारा बघतोय, इथून तो बीच, वरती तो डोंगराचा तो भाग, आणि मी अजून जरासं पुढे ह्या साईडला करून दाखवते, तर समोरच आपल्याला वरती किल्ला दिसतोय, जो मगाशी मी येताना रस्त्यात सुद्धा दाखवला, तो कार्ले किल्ला म्हटला, तो आपल्याला इथे वरती समोरच दिसतोय. आणि मला सगळ्यात छान एक गंमत दिसते, मला ती व्हिडिओत दाखवता येईल की नाही मला माहिती नाही, पण ना त्या बीचच्या पाण्यामध्ये ना 5-6 कुतुडी अक्षरशः ते पोहतायत त्याच्यामध्ये गेले. मला इतकं छान वाटतंय, जसं ह्युमन माणसांना आपल्याला गरज असते गरमी लागली की आपण पावसाच्या ठिकाणी, पाण्याच्या ठिकाणी जातो, तसं ते भुबाडीसुद्धा मी ना भुबडींना बघायसाठी अगदी जवळ आली आहे पाण्याच्या. किती मस्त गेलेत, 5-6 जण आहेत बघा ना, किती छान गेले आहेत. आणि हे सगळे स्ट्रीट डॉग आहेत, असे नाहीत कोणाचे पाळीव आहेत किंवा काय. गरमी त्याच्यात त्यांना सुद्धा कळतं की आपण सुद्धा पाण्यात जाऊन मस्त डुंबूया. काय नजारा दिसतोय बघा माझ्या मागचा, म्हणजे तो पूर्ण फोर्ट, इथे समोर बीच, नारळाची झाडं आणि तो बुरुज सुद्धा दिसतोय, जो खाली बुरुज आहे तो पण इथून किती छान दिसतोय. म्हणजे बरोबर त्यांनी जसं म्हटलं की समुद्रमार्गी येणाऱ्यांवरती लक्ष ठेवायला, म्हणजे त्यांनी काय परफेक्ट एवढा उंचावरती तो दिसतोय. इथे आपल्याला बीचवर फक्त नारळ पाणी, म्हणजे असं सरबत आणि नारळ पाणी, बर्फाचा गोळा
असं आहे इथे, म्हणजे ते आपल्याला ते एन्जॉय करू शकतो. आणि राईड्समध्ये म्हटलं तर मोटर बाईक्सच दिसली मला फक्त इथे. म्हणजे काल मला नागावला कसं अगदी त्या कसल्या कसल्या अशा त्या बोट होत्या, बनाना बोट किंवा काय काय राईड्स होते, तसं इथे मला फक्त मोटर बाईक्सच दिसते. अलिबागमध्ये मी 2 दिवस आहे आणि आज मी रेवदंडा फोर्ट आणि हे बीच बघायला आली. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं, खूप आवडलं मला इथे. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.